शिवगोरक्ष 17 मे 2025 श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा एक विशेष दिवस। हा दिवस म्हणजे भक्ती आणि परंपरेचा संगम। एकीकडे देवीला ओटी अर्पण करण्याचा भाविकांचा श्रद्धेचा क्षण आणि दुसरीकडे गावाचा रंगतदार भर यात्रेचा उत्सव। मंडळी, सकाळपासूनच देवीच्या मंदिरात भाविकांची लगबग सुरू होते। महिलांच्या हातात असते ओटी, ओल्या साड्या, फळ, नारळ, हरभरा, कडधान्य, लिंबू, सुपारी आणि सिंदूर। ती ओटी म्हणजे नवसाची आठवण, भक्तीची उधळण आणि कृपेसाठी केलेलं समर्पण। एक एक स्त्री देवीसमोर डोळे मिटून उभी राहते। ओटी अर्पण करताना तिच्या मनात असतो नवस, मुलासाठी, पतीसाठी, संसारासाठी आणि अखेरसाठी देवीच्या आशीर्वादासाठी। उत्तूरच्या महालक्ष्मीला ओटी अर्पण करणं म्हणजे एक विशेष भाग्य मानलं जातं। ही परंपरा केवळ धार्मिक नसून ती सामाजिकही आहे। सासू सुनाचं नातं घट्ट करणारं, शेतकऱ्यांच्या नवसाचं फळ देणारं आणि ग्रामीण संस्कृतीतील निसर्गाशी जोडणारं असं एक बंधन। ओटीच्या भक्तीनंतर गाव सजतो एक भरलेल्या यात्रेच्या बाजाराने। रस्त्यांवर उभ्या असतात दुकानदारांच्या रांगा, खेळणी, झुली, मिठाया, चेंडू, पाळणे, साड्या, बांगड्या आणि काहीतरी गोष्टी। गावातले पोरग पोरी आपल्या खिशातले पैसे धरून खेळण्यांकडे धाव घेतात। आई वडील मिठाई घेतात आणि बायका उभ्या असतात उंबरठ्यावर आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी। संध्याकाळ होताच मंद प्रकाशात मंदिर उजळून निघतं। गावकरी, पाहुणे आणि दूरवरून आलेले भाविक ओटी घेऊन परततात। हातात देवीचा आशीर्वाद आणि मनात समाधान। मंडळी, भर यात्रेच्या आवाजातही हृदयात उरतो तो एक सूर, लक्ष्मी आईच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं। उत्तूरची महालक्ष्मी यात्रा म्हणजे केवळ एक सण नाही, ती आहे एक संवेदना, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक। 17 मेचा ओटी भरणे आणि भरयात्रा हा दिवस म्हणजे भक्तीचं सोनं आणि बाजारात मिसळलेली माणुसकीची ऊब। मंडळी, बघत राहा बुलेट गुरुजी या यूट्यूब चॅनलवर श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सव 2025 उत्तूर याचे रोमांचकारी क्षण। प्रत्येक दिवस, प्रत्येक श्रद्धा आणि प्रत्येक गावकऱ्याची कथा। ओम शिवगोरक्ष। आदेश आदेश आदेश।